राज्यात कुणीही उपाशी राहू नये यासाठी शासनाने शिवभोजन थाळी या योजनेद्वारे अल्पदरात जेवण उपलब्ध करून दिले जात आहे। परंतु मागील 1.5 महिन्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन सुरू होते, त्यामुळे गोरगरिबांच्या जेवणाचा प्रश्न ऐरणीवर आला होता। त्यामुळे 15 एप्रिल पासून सर्वांना मोफत शिवभोजन थाळी देण्याचे आदेश शासनाने दिले होते। या लॉकडाऊनच्या काळात 15 एप्रिल ते 30 मे पर्यंत जिल्ह्यामध्ये 1,61,000 शिवभोजन थाळीचे वाटप करण्यात आले आहे। तसेच सदर योजनेचा कालावधी 15 जून पर्यंत वाढविण्यात आला आहे। त्यामुळे आता सर्वांना मोफत जेवण मिळणार आहे। अमरावती जिल्ह्यात शिवभोजन थाळीचे एकूण 24 केंद्र सुरू आहे। यापैकी अमरावती शहरात 5, बडनेरा येथे 1, तसेच ग्रामीण भागात 14 तालुक्यात 18 केंद्र कार्यरत आहे। या शिवभोजन थाळीमध्ये 2 चपात्या, 1 वाटी डाळ, 1 वाटी भाजी, 1 वाटी भात असा आहार देण्यात येतो। शहरातील इरविन चौक स्थित न्यू आझाद मंडळाच्या केंद्रावर गरीब व गरजू नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला। लॉकडाऊनच्या काळानंतर मोफत मिळणाऱ्या शिवभोजन थाळी अनेक गरजवंतांची भूक भागवित आहे। याबद्दल अनेक जण समाधान व्यक्त करीत आहेत। अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।